औरंगजेबच्या 5 लाखांच्या सैन्यात जाऊन धुमाकूळ घालणारे आणि त्यांची हत्या सुद्धा त्याच ठिकाणी करण्यात आली। डोंगराच्या खाली उतरल्यानंतर ती गुहा आहे। तर मित्रांनो ही दरी आहे बघा, इकडं माझ्या पाठीमागे बघू शकता। त्यांच्या जीवनातले काही क्षण, शेवटचे काही क्षण या ठिकाणी वास्तव्यात होते। खूप डेंजर रस्ता आहे, शक्यतो हळू हळू एकदम उतरा खाली। स्थानिक लोकांनी ही गुहा पूर्णपणे मुजवली होती, शत्रूंना त्याची भनक न लागण्यासाठी या गुहेचा पहिल्या काळी उपयोग केला जायचा। याच ठिकाणी निवासस्थान करून बसले होते। निर्घृणपणे हत्या करण्यात आली। ज्यावेळेस आपलीच लोक आपल्याबद्दल ज्यावेळेस बेईमानी करतात, त्यांच्याजवळ कोणतंही शस्त्र नव्हतं, त्यावेळेस अचानक त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला आणि झरा वाहत होता, तो अचानक लाल रंगाचा व्हायला लागला। याच ठिकाणी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले। तर मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मंडळी, आजचा विषय असा आहे की आम्ही आलोय कारखेल या गावामध्ये सरसेनापती वीर संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळी। वीर सरसेनापती संताजी घोरपडे हे रामराजेंच्या कालखंडातील एक खुनखार व्यक्तिमत्व, औरंगजेबच्या 5 लाखांच्या सैन्यात जाऊन धुमाकूळ घालणारे आणि त्यांना नाकीनो आणून सोडणारे असं एक व्यक्तिमत्व। संताजी आणि धनाजी, असं म्हणायचं की एखाद्या शत्रूचं घोडं जर पाण्यात जात नसेल तर त्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसतात का, एवढी त्यांची दहशत होती। आज आपण त्याच वीर सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी पाहण्यासाठी आपण आज कारखेल या ठिकाणी आलेलो आहोत। मसवड ते माळशिरस या रस्त्यावरती जवळच, मसवडपासून जवळच कारखेल हे गाव आहे आणि त्याच ठिकाणी वीर सरसेनापती संताजी घोरपडे हे शेवटच्या काळामध्ये वास्तव्यास होते आणि त्यांची हत्या सुद्धा त्याच ठिकाणी करण्यात आली। ते ठिकाण आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। तर मित्रांनो, असा विषय आहे की या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला वीर संताजी घोरपडे विद्यालय सुद्धा आहे आणि ह्याच रस्त्यावरती इकडं त्याच्याच बाजूला त्यांची समाधी आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। काखेत कळसा आणि गावाला वळसा, आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे आणि वीर संताजी घोरपडे यांच्याशिवाय हा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही। चला तर मग तर आलोय आम्ही आता सध्या इथं समाधी स्थळ आहे, बघू शकता इकडं। त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या वीर योद्ध्याची समाधी असून सुद्धा म्हणजे इकडं थोडस दुर्लक्षित भाग झालेला आहे। वीर संताजी घोरपडे हे शेवटच्या काळात ज्या ठिकाणी वास्तव्यास होते, म्हणजे इथे एक साईडलाच गुहा पण आहे त्यांची, ती गुहाही आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। आणि मित्रांनो, असा विषय, ह्या साईडला आता ते बंद आहे, पण ह्या साईडला त्यांनी सभागृह बांधून घेतलेलं आहे। या येथील ग्रामस्थांनी एक छोटंसं सभागृह, शासनाचं जरा थोडंसं इकडे दुर्लक्षच आहे, पण तरी सुद्धा ह्याच्यातून त्यांनी ते बांधलेलं आहे। इथले जे लोकांनी आहे तो सरसेनापती संताजी घोरपडे यांचा इतिहास जतन करून ठेवण्याचं काम केलेलं आहे। संताजी घोरपडे यांचा खूप मोठा इतिहास आहे, पण तो दुर्लक्षित राहिलेला आहे। इथं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे समाधीचं, तुम्ही बघितलं। आणि नंतर आम्ही सभागृह पण पाहिलं आणि त्याच्यातील मूर्ती वगैरे त्याचं पण दर्शन घेतलं। आणि इथून आता आपण जाणार आहोत गुहेकडे, म्हणजे ज्या ठिकाणी वीर संताजी घोरपडे हे शेवटच्या दिवसात ज्या ठिकाणी वास्तवास होते ते ठिकाण आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दाखवणार आहोत। चला तर मग। आणि ते खूप डोंगराळ भागात आहे, त्याच्यासाठी त्यांनी जाण्यासाठी काहीतरी कानाकोना केले, ते आपण बघत जाऊया। चला मित्रांनो, समाधीपासून पुढे आल्यानंतर हा जो मसवड माळशिरस रोड आहे, हा इथंच पुढे याच ठिकाणी समाधीच्या उजव्या साईडला तुम्हाला ही पाठी दिसेल। जर कधी आलात तर नक्की या ठिकाणी या, इथं दर्शन घ्या आणि त्याच्या बाहेर आल्यानंतर गुहेकडे ही छोटीशी पाठी लिहिलेली आहे आणि आपण त्या साईडला आपण जाणार आहोत। समाधीपासून पुढे आल्यानंतर एक पाण्याची टाकी लागेल, तिथं काम चालू आहे। आणि तिथून खाली उतरल्यानंतर घाट सेक्शन चालू आहे। तर घाट सेक्शनच्या उजव्या साईडला एक पाईपलाईन गेलेली दिसेल, तिथून रस्ता जर खराब आहे, तिथून खाली उतरायचं हळूच। आणि या साईडला थोडंसं माळ आहे, या साईडून आपण आता पुढे जाणार आहोत। याच साईडला ते गुहा आहे, आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। चला तर मग। आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, हे पूर्णपणे इकडे बघू शकता पाठीमागं हे घाट सेक्शन आहे आणि इकडे डोंगर आहे पूर्णपणे। या डोंगराच्या खाली उतरल्यानंतर ती गुहा आहे, तर बघूया आपण पण जाऊया। चला। या ठिकाणी येताना
जेवढं होतं होईल तेवढं लवकरच या, कारण ज्यावेळेस तुमचा दिवस पूर्ण संपणार आहे त्यावेळेस या ठिकाणी घाट सेक्शन असल्यामुळं रिस्क हा विषय आहे थोडासा. त्याच्यामुळे जर यायचं असेल तर नक्की या, भेट द्या, पण लवकर या. आणि सगळ्यात महत्त्वाचं घाट सेक्शन पण आहे, वन विभाग आहे. वन विभाग असल्यामुळं अन्य काही प्राणी पण असू शकतात, त्यामुळे आपल्याला धोका पण होऊ शकतो. तर होता एवढं लवकर या. चला तर जाऊया आपण. मित्रांनो, तिथून एक 300 मीटर अंतरावर आल्यानंतर पुढं तर इकडं असा डोंगर तुम्हाला दिसेल. या साईडला खूप मोठी दरी आहे आणि त्याच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला एक ओळख म्हणून त्या ठिकाणी भगवा झेंडा तुम्हाला दिसेल. त्या भगव्या झेंड्याच्या दिशेने थोडंसं पुढे यायचं आहे, त्याच ठिकाणी आपल्याला गुहा बघायला मिळणार आहे. आणि त्याच झेंड्याला फॉलो करत आम्ही पण जाणार आहोत आणि गुहा बघूया आपण. चला तर. छोटीशी पाऊलवाट या ठिकाणी केलेली आहे, कारण या ठिकाणी पण येणारे बरेच शिवभक्त या ठिकाणी येऊन भेट देतात किंवा या ठिकाणचा इतिहास आहे तो जाणून घेत असतात. मला तर वाटतंय की आपला जो इतिहास आहे तो सरकारने खरोखरच जतन करून ठेवला पाहिजे. मित्रांनो, ही दरी आहे बघा, इकडं माझ्या पाठीमागे बघू शकता. या दरीतून इकडं पुढे गेल्यानंतर झेंडा तुम्हाला भगवा झेंडा दिसेल आणि तिथंच आसपास कुठेतरी गुहा आहे. आपण जाऊया तर चला या. मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलोय त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी गुहा आहे. या ठिकाणी बघू शकता इकडं तुम्ही तो झेंडा लावलेला आहे. आणि अजून ओळख म्हणून ही दरी आहे, पूर्णपणे खाली दरी आहे. आणि असं इतिहासामध्ये म्हटलं गेलं की ह्या ठिकाणी सरसेनापती वीर संताजी घोरपडे त्यांच्या जीवनातले काही क्षण, शेवटचे काही क्षण या ठिकाणी वास्तव्यात होते. तर तिथून खाली अतिशय छोटीशी जागा आहे, या जागेतून आपल्याला हळूच खाली यायचं आहे. तर खूप डेंजर रस्ता आहे, शक्यतो हळू एकदम उतरा. खाली उतरताना बघून पुढं. हे बघा, हा रस्ता खूप म्हणजे डेंजर आहे. विचार करा मित्रांनो, त्यावेळेस दरीत उतरताना तुम्ही दरीच्या वरती उभं राहून थोडंसं निरीक्षण करून या ठिकाणी काही जंगली प्राणी वगैरे आहेत का याची थोडीशी खात्री करा, मगच तुम्ही दरीमध्ये हळूहळू खाली या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये, आता तरी उन्हाळा चालू आहे सोडा तो विषय, तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये इकडं खूप पाणी असते. आणि पाणी असल्यामुळं बऱ्यापैकी खाली उतरता आणि त्या गुहेकडे जाता पण येत नाही. तर चला जाऊ आपण खाली. त्या काळी गनिमा काव्यासाठी वापरली जाणारी गुहा किती म्हणजे किती चातुर्यपणाने ह्या गोष्टी त्या काळी सुद्धा केल्या जात असत, की गुहेचा वापर करून शत्रूच्या सैन्यांपर्यंत कसं आपल्याला छुप्या पद्धतीने पोहोचता येईल व शत्रूंवरती अचानक हल्ला कशा पद्धतीने करता येईल यासाठी या गुहेचा वापर केला जायचा. तर इकडं ह्या साईडला तुम्ही बघू शकता, ह्या साईडला तिकडून मोठा असा ज्यावेळेस पाऊस असतोय त्यावेळेस मोठा झरा, तिथून वॉटरफॉल म्हणता येईल, तो वाहत असतोय. आणि ह्या साईडनं आपल्याला खाली यायचं आहे. बघू शकता इकडून हळूहळू उतरत खाली यायचं आहे. ही बघा किती डेंजर म्हणजे ही दरी आहे. आणि या दरीतून पलीकडे जायचं आहे. पाणी वाहत असते पावसाळ्यामध्ये. आता पण थोडं थोडं त्या ठिकाणी ओलावा आहे. तर मित्रांनो, बरोबर गुहेच्या साईडलाच खरंच पाणी या ठिकाणी आहे. आपण पाहिलं वरती व्हिडिओमध्ये तर लांब लांबपर्यंत कुठेही तुम्हाला पाण्याचा टिपका दिसणार नाही किंवा सगळीकडे पिवळं झरक माळ आणि कुसळा आहेत. फक्त या गुहेच्या शेजारीच बरोबर ती योगायोग म्हणून पहा तुम्ही, या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. आणि इथे त्याचा झरा सुद्धा आहे, छोटासा झरा आहे. आणि या ठिकाणाहून पाणी या झऱ्यामध्ये साठते. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, त्या काळी ज्या काही
गोष्टी केल्या जायच्या त्या खरंच एक विशिष्ट रचना किंवा विशिष्ट पद्धतीने केल्या जाय. ती गुहा कशी ओळखायची तर ह्या साईडला बघू शकता तर ओम लिहिलंय, ओम पांढऱ्या ह्याच्यामध्ये कारखेल वगैरे काय विश्वनाथ दत्तात्रय असं काहीतरी आर्ट्स वगैरे लिहिलेलं आहे तर ओळखू शकता. आणि ह्याच्याच त्याच्या पूर्वेकडल्या साईडला तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती गुहा लिहिलेला आहे, पण ते हळूहळू खोडत चाललंय आणि त्याच्या शेजारीच एक भगवा झेंडा लावलेला आहे. त्या ठिकाणी ती एक्झॅक्ट गुहा आहे. आपण पुढे जाऊयात, तुम्हाला एकदम जवळून ती गुहा आम्ही दाखवणार आहोत. आणि कालांतराने तो झेंडा हे होऊ शकतो, पण हे ओम जे लिहिलेलं आहे पांढऱ्या अक्षरामध्ये पांढऱ्या ह्याच्यामध्ये तर ते होऊ शकत नाही, मिटू शकत नाही. पैसे पोहोचलोय, पण आम्ही पहिल्यांदा काय केलं की आतमध्ये दगड वगैरे टाकून बघितला. कारण कसं आहे की एखादा जंगली प्राणी आतमध्ये बसलेला असू शकतो. एखादा जंगली प्राणी वगैरे आतमध्ये बसलेला असू शकतो. आणि इकडं भयानक आहे, म्हणजे पूर्णपणे दरी असल्यामुळं जंगली प्राणी असू शकतो. ह्याच्या आधी काही स्थानिक लोकांनी ही गुहा पूर्णपणे मुजवली होती की एखादा प्राणी वगैरे बसू नये म्हणून. तर तुम्हाला दाखवतोय आता. ही गुहा हळूहळू मुजत चाललेली आहे, पण तुम्ही पाहू शकताय ह्या जे गुहेचं दार आहे ते खूप मोठं आहे आणि आतमध्ये निमुळत होत गेलेला आहे. तर हा जो वरती आपण पाहिलेला डोंगर आहे, खूप मोठा डोंगर, तो पूर्णपणे पार करण्यासाठी किंवा शत्रूंना त्याची भनक न लागण्यासाठी या गुहेचा पहिल्या काळी उपयोग केला जायचा. तर इथं या गुहेमध्ये सरसेनापती वीर संताजी घोरपडे राहायचे वगैरे, याच ठिकाणी निवासस्थान करून बसले होते. आणि असं सांगितलं जात आहे, मी इतिहासाच्या पानांमध्ये इतिहास बघितल्यानंतर असं सांगितलं जातं की याच ठिकाणी त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तर छावा या चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे, तर इथून पुढचं सर सांगतील. जसं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवरती काही त्यांच्याच जवळच्या लोकांनी त्यांच्याच बद्दल बेईमानी केली व माझा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राजा माझा त्या औरंगजेबाच्या हाती लागला, तसंच सरसेनापती वीर संताजी घोरपडे यांच्याबद्दल पण असंच काहीतरी झालं आणि ते त्या गोष्टीला बळी पडले आणि त्याच्यावरती हल्ला करण्यात आला व त्यांचे हत्या करण्यात आली या ठिकाणी. मित्रांनो, विषय असा आहे की सरसेनापती वीर संताजी घोरपडे हे अजिबात कोणाच्या हाती लागले नसते, पण म्हणतात ना, आपलेच लोकांची ज्यावेळेस आपल्यावरती हे होते, फितुरीला येतात, ज्यावेळेस आपलीच लोक आपल्याबद्दल ज्यावेळेस बेईमानी करतात, तसंच काहीतरी वीर संताजी घोरपडे यांच्याबद्दल घडलं. आणि असं सांगण्यात येतं की मसवडचे नागोमाने यांनी त्यांची हत्या केली. सरसेनापती वीर संताजी घोरपडे बलाढ्य शरीराचे होते, अगदी मुघलांना सुद्धा यांनी स्वर्गी पळू करून सोडलेलं होतं त्या काळचा इतिहास म्हणलं तर. कारण ते जे होते ते छत्रपती रामराजे यांच्या कालखंडात त्यांनी जे हा इतिहास घडवलाय तो त्यांच्या कालखंडातला इतिहास आहे. ते त्या काळचे सरसेनापती होते. आणि विशेष म्हणजे ते कुणाच्याही हाताला लागत नव्हते. जो की बहादूर खान पण त्यांच्या पाठीशी लागला होता. आणि ही सगळी लढाई जी झाली त्यांची, असं सांगण्यात येतं की कर्नाटकमध्ये झाली. आणि कर्नाटकच्या याच्यातून त्यांच्या काहीतरी रामराजे आणि धनंजय जाधव किंवा हे असतील यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला आणि ते परतण्यास महाराष्ट्रामध्ये इकडे निघाले होते. आणि ह्याच गुहेमध्ये ते निवासस्थान करून बसले होते. आणि ह्याची बनक नागोमाने यांना लागली होती आणि त्यांचा काहीतरी घरगुती वाद होता. त्या वादावरून त्यांनी इथंच या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात वीर संताजी घोरपडे सरसेनापती यांची त्यांनी हत्या केली. ती पण हत्या मित्रांनो ह्याच ठिकाणी इकडच्या साईडला, तर ती पण बघूया. पण पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या, ही गुहा आहे. या ठिकाणी ते सरसेनापती वीर संताजी घोरपडे आणि त्यांचे काही साथी ते इथंच राहत होते. वीर संताजी घोरपडे यांनी
त्या काळी खूप मोठा इतिहास घडवलेला आहे मित्रांनो. औरंगजेब यांच्यातील जे टॉपचे जे सैनिक होते ते एकाच वेळेस टॉपचे सैनिक 5 मारले गेले होते. एवढ्या बलाढ्य शरीराचं वीर सरसेनापती संताजी घोरपडे हे होते. ते सहजासहजी कोणाच्या हाती लागणार नव्हते, पण काही गोष्टींना आपल्या घरातील किंवा जवळचे नातेवाईक किंवा लोक असतात ते त्यांच्यामुळेच तर खूप मोठा पराभव त्या माणसांना पत्करावा लागतो. तसंच काही यांच्या संदर्भात झालेलं आहे. त्या गुहेपासून 300 मीटर अंतरावरती खाली आलेलो आहे आणि ह्या साईडला बघू शकता हा भाग आहे तो सखोलगट, इथून पाणी वाहत असणार आहे. आणि याच ठिकाणी अजूनही छोटासा झरा वाहत आहे. हे त्यांचं सत्पण म्हणावं लागेल, कारण त्या काळी वीर संताजी घोरपडे या ठिकाणी स्नान करण्यासाठी या ठिकाणी आले होते. त्यांच्याजवळ कोणतंही शस्त्र नव्हतं, पण ते अगदी एकदम निशस्त्र आले होते ह्या ठिकाणी. आणि त्याच वेळेस काही शत्रू दरीच्या वरच्या साईडला उभा राहून त्यांच्या सर्व हालचालींवरती लक्ष ठेवून होता. आणि अचानकपणे ते आंघोळीला आल्यानंतर त्यांच्याजवळ कोणतंही शस्त्र नव्हतं. त्यावेळेस अचानक त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला आणि ह्या ठिकाणी जी पाण्याचं झरा वाहत होता तो अचानक लाल रंगाचा व्हायला लागला. आणि मित्रांनो, विषय असा म्हणजे की अजून पण ह्या ठिकाणी पाणी वाहतंय, बघू शकता तुम्ही. आणि याच ठिकाणी वीर सरसेनापती संताजी घोरपडे यांचा याच ठिकाणी खात्मा करण्यात आला आणि याच ठिकाणी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. आणि इथून पुढचाही इतिहास असा आहे की या ठिकाणी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. शिर धडापासून अलग करून ते घेऊन गेले. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो पण भाग पूर्णपणे कव्हर करणार होता आणि तुम्ही पूर्णपणे तो पुढचा व्हिडिओ पण बघा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या टॉपचा विषय या चॅनलला येत राहणार आहे. तरी आपला चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याच्यापेक्षाही भारी टॉपचा विषय आम्ही तुमच्यासाठी घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.